पल्स कंपनीमध्ये जर तुमचे पैसे बुडाले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पल्स कंपनीमध्ये जर तुमचे पैसे बुडाले असतील तर भरपूर जणांना जे काही पैसे आहेत ते मिळालेले आहेत। त्याचं स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्यासोबतच ज्या खातेधारकांना पैसे मिळालेले नाहीत, आता ते पैसे का मिळाले नाही, काही जणांचं बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असेल, बँक अकाउंट त्यांनी बंद केलं असेल तर त्याचं स्टेटस सुद्धा पाहू शकता आणि बँक अकाउंटची तुमची दुरुस्ती आता सुरू झाली आहे, ती बँक अकाउंटची दुरुस्ती करू शकता। आता भरपूर जण म्हणतील आम्ही स्टेटस कसं पाहायचं, तर या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नीट पहा। प्रत्येकाला जे काही वेगवेगळं स्टेटस दाखवत आहे त्याचे प्रत्येकाचे कारण सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, नक्की प्रॉब्लेम आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, पाहूयात पल्सचं जे काही स्टेटस आहे कसं पाहायचं आणि त्याच्यावरती पुढे काय कार्यवाही होईल। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून किंवा कम्प्युटर लॅपटॉपमधून तुम्हाला गुगलवरती या। गुगलवरती असं सर्च करा PACL स्टेटस चेक, पल्स स्टेटस चेक सर्च करा। पहिलीच वेबसाईट येईल एन्क्वायरी, हे एन्क्वायरी आहे, त्याच्यावरती क्लिक करा। इथे आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की इथे तुम्ही स्टेटस चेक करू शकता। पल्स सर्टिफिकेट नंबर मागितला जाईल, हा मॅन्डेटरी आहे, हा U ने सुरुवात होतो तुमच्या सर्टिफिकेटवरती, तो पहा। पल्स सर्टिफिकेट नंबर टाका, कॅप्चा टाका आणि सर्च बटनावरती क्लिक करा। आपण एक एक आता स्टेटस कुणाला कशा पद्धतीने स्टेटस दाखवतोय ते एक एक आपण पाहणार आहे आणि त्याचं जे काही प्रॉब्लेम असेल, सोल्युशन असेल ते तुम्हाला इथे सांगणार आहे। आणि कुणाला काय काय स्टेटस दाखवते ते सुद्धा मी तुम्हाला इथे एक एक सर्टिफिकेट नंबर दाखवून टाकतो। आता पहिला नंबर सर्टिफिकेट नंबर टाकला या व्यक्तीचा, कॅप्चा टाकून सर्च करतो। थोडा वेळ थांबायचा आहे, तुम्ही सुद्धा असं मोबाईलमधून चेक करू शकता, कम्प्युटरमधून चेक करू शकता। इथे दाखवेल पहा, सगळी माहिती दाखवेल की रजिस्ट्रेशन नंबर असेल, नाव वगैरे दाखवलं जाईल। काही केसमध्ये तुम्हाला इथे कमी माहिती दाखवली जाईल, तर इथे पहा। आता या केसमध्ये पाहिलं तर हे खालचं क्लेम ॲप्लिकेशन स्टेटस हे लय महत्त्वाचं आहे। इथे तुम्हाला आपलं स्टेटस चेक करायचं आहे। युअर ॲप्लिकेशन पहा काय आलं इथं, युअर ॲप्लिकेशन सर्टिफिकेट नंबर हॅज बीन प्रोसीड अँड ॲडमिसिबल, अमाऊंट हॅज बीन पेड इन टू युअर बँक अकाउंट। म्हणजेच काय आहे याचा अर्थ, असं जर तुम्हाला स्टेटस असेल अमाऊंट हॅज बीन पेड इन टू युअर बँक, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहेत। तुम्हाला जे काही पैसे आहेत बुडालेले, तुमचे पैसे मिळालेले आहेत, किती पैसे मिळाले ते इथे तुम्हाला दाखवेल। तुम्ही क्लेम किती केले होते, इथे पहा 2 लाख केले होते। रिफंड किती मिळाले, तर 1,99,000 म्हणजे 2 लाख भेटलेले आहेत। इन्व्हेस्टमेंट अकाउंट नंबर कुठल्या अकाउंटमध्ये जमा झाले ते दाखवलं जाईल, पॅन कार्ड नंबर दाखवला जाईल, मोबाईल नंबर दाखवला जाईल, ते सगळं दाखवलं जाईल। तर असं येत असेल तर तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये किती तारखेला मिळाले सगळं दाखवलं जाईल। असं जर तुमचं स्टेटस असेल तर लक्षात ठेवा तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा झालेले आहेत। आता मी दुसरा सर्टिफिकेट नंबर पाहूयात। आता एका दुसऱ्या व्यक्तीचा टाकलेला आहे, सर्च करूयात। प्लीज वेट, थोडं थांबायचं आहे, इथे स्टेटस तुमचं ओपन होईल। आता दुसरी केसमध्ये पाहू शकता, आता अशा पद्धतीने काही जणांना दाखवेल। काय पहिलं काम करायचं, इथे आपलं नाव बरोबर आहे का चेक करायचं। मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तर बदलू शकता, इथे असलेला जर मोबाईल नंबर तुमचा असेल तर ठीक, नाहीतर पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करून बदलू शकता। पहिले इथे याचं क्लेम ॲप्लिकेशन आहे, इथे काय दिलेलं आहे ते समजून घ्या। युअर ॲप्लिकेशन सर्टिफिकेट नंबर कुड नॉट बी प्रोसेस झालेली नाही। का झालेली नाही, इन दिस स्टेज ॲज डिटेल ऑफ बँक अकाउंट प्रोव्हाइड बाय यू इन दिस क्लेम ॲप्लिकेशन आर इनकरेक्ट ऑर इट्स नॉट इन युअर नेम। म्हणजे जे काही बँक अकाउंट असं दाखवत असेल तर बँक अकाउंटचं नंबर चुकला आहे किंवा अकाउंट तुमचं बंद झालेलं आहे किंवा नाव चुकलेलं आहे, म्हणजे बँक अकाउंटची दुरुस्ती करावी लागेल। आणि तुम्हाला खाली एडिट क्लेम ॲप्लिकेशनचा एक बॉक्स दिसेल, तुम्ही बँक अकाउंट जे काही आहे तुमचं एडिट करू शकता। एडिट क्लेम ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं, तुमचा ID पासवर्ड वगैरे टाकायचा आणि तुमचं जे काही कॅन्सल चेक आहे तो अपलोड करायचा आणि फॉर्म तुमचा पुन्हा सबमिट करू शकता। जर हा तुमचा मोबाईल नंबर जो इथे दिलेला आहे जर तो नसेल तुमच्याकडे तर तो तुम्ही एडिट करू शकता आणि पासवर्डवर नसेल तर तो पासवर्डसुद्धा फॉरवर्ड करू शकता। तर मोबाईल नंबर अगोदर एडिट करा, जर चुकला असेल तर, बरोबर असेल तर काही टेन्शन नाही, डायरेक्ट फॉरवर्ड पासवर्ड करून तुम्ही तुमचं बँकेचे जे काही डिटेल्स आहेत ते एडिट इथे करू शकता। किंवा शेजारील माही सेवा केंद्र, आपले सरकार सेवा कम्प्युटर शॉपमध्ये जाऊन तुम्ही हे एडिट क्लेम, म्हणजे असं स्टेटस येत असेल तर तुमचं बँक अकाउंट जे काही आहे ते चेंज करून घ्या लवकरात लवकर, थोडेच दिवस शिल्लक आहेत। हे झालं अशा पद्धतीने ज्यांना स्टेटस येते त्यांना। आता आपण पुढच्या केसमध्ये जाऊयात। दुसरा एक व्यक्तीचा सर्टिफिकेट नंबर टाकलेला आहे, थोडं थांबायचं आहे। आता भरपूर जणांना अशा पद्धतीचा एरर येत असेल। आता हे तुमचं नाव वगैरे येईल, हे सगळं चेक करून घ्या। त्यानंतर खाली आपला जो मेन पार्ट आहे तो म्हणजे
इथे मोबाईल नंबर, जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर बदला, एडिटवरती क्लिक करून बदलू शकता. क्लेम ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला पाहायचं आहे, तर इथे अशा पद्धतीचे स्टेटस येते, युअर ॲप्लिकेशन सर्टिफिकेट कुड नॉट बी प्रोसेस झालेली नाही. का झालेली नाही, तर पल्स सर्टिफिकेट लँड हॅज बीन अलोकेट ॲज पर द डाटा प्रोव्हाइड बाय पल्स. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे स्टेटस दिसतील. हे जर आहे तसं माझ्या स्क्रीनवरती जसं दिसते, जर तसं दाखवत असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला पल्सकडून एक जागा मिळाली होती असं दाखवलेलं आहे फक्त, पण तुम्हाला मिळाली नाही आणि ती कंपनी डुबली. म्हणजे जागा मिळालेली आहे असं पल्सने दाखवलेलं आहे, परंतु ती तुम्हाला मिळाली नाही. अशा केसमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला थोडं थांबावं लागेल. याच्यावरती जे काही कोर्ट आहे ते ॲक्शन घेईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला काही करायची गरज नाही. आता इथे तुमचे पैसे मिळतील, पण थोडं तुम्हाला थांबावं लागेल. कोर्टाचा जो काही आदेश येईल त्यानुसार या जागा आहेत कंपनीच्या, त्या विकल्या जातील, कंपनी विकली जाईल सगळी, पण तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. त्या कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला थोडं थांबावं लागेल. त्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय, काही काळजी करायची गरज नाही. परंतु काही जणांचं पहा, आता मी दुसरा एक सर्टिफिकेट नंबर टाकतो, लँडचंच दिसतंय, परंतु इथे पहा हे थोडं वेगळं आहे. युअर ॲप्लिकेशन सर्टिफिकेट कुड नॉट बी प्रोसीड फर्दर ॲज यू हॅव डिक्लेअर येस फॉर लँड अलोकेटेड फील्ड इन द क्लेम ॲप्लिकेशन. डिक्लेअर येस फॉर लँड अलोकेटेड. येस फॉर लँड, तुम्ही फॉर्म भरताना एक चूक केलेली, ते म्हणजे तुम्हाला जागा मिळालेली आहे असं येस केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे पैसे मिळालेले नाही. फॉर्म तुमची दुरुस्तीची पण तारीख दिली होती, त्यावेळेस पण दुरुस्त केलं नाही तुम्ही, त्यामुळे तुम्हाला असं स्टेट दिसतंय. तुम्ही येस केल्यामुळे, फॉर्म भरताना येस केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पैसे भेटलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला आता काहीही ऑप्शन नाही याच्यावरती. जर तुम्ही फॉर्म चुकलेला आहे, थोडक्यात तुमचा येस केलेला आहे म्हणजे तुम्हाला जागा मिळाली असं यांना सांगितलेलं आहे तुम्ही फॉर्म भरताना. आता याच्यावरती कोर्टाचा जो काही निर्णय येईल, सेबीचा जो काही निर्णय येईल, त्याच्यावरती पुढे ठरेल की तुम्हाला याच्यामध्ये काय होईल ते. मग त्याच्यामध्ये एडिट ऑप्शन दिला जाऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळतील. थोडं तुम्हाला थांबावं लागेल. आता मी दुसरा अजून एक टाकतो. आता बऱ्याच जणांना हा स्टेटस येत असेल. आता पहा, हे शेवटचं आहे ज्यामध्ये तुमचं सगळं दाखवलं जाईल आणि क्लेम ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा. यू हॅव नॉट फिल्ड युअर क्लेम ऑन द पोर्टल सेबी रिफंड. आणि ड्युरिंग कुठल्या तारखेला, फेब्रुवारी 8, 2019 फेब्रुवारीला ते 31 जुलैमध्ये, 31 जुलै 2019 आणि फेब्रुवारी 2019 यामध्ये तुम्ही फॉर्मच भरला नाही. या तारखेमध्ये तुम्ही फॉर्म भरला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला असं स्टेटस दिसतंय. आता तुम्ही फॉर्मच भरला नाही, तुम्हाला माहीत नसेल किंवा काय, त्यामुळे तुमचे पैसे तर येणारच नाही आणि प्रोसेसमध्ये सुद्धा जाणार नाही. आता याच्यावरती जर नवीन फॉर्म सुरू झाले तर तेव्हाच तुम्हाला आता फॉर्म भरता येईल. आता ते कधी सुरू होतील याचे काही अंत नाही. 1 वर्ष लागतील, 2 वर्ष, 3 वर्ष, काही सांगता येत नाही. तुम्ही फॉर्म भरला नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं स्टेटस दिसतंय. याच्यावरती सुद्धा काही अपडेट आले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तर अशा पद्धतीचे स्टेटस तुम्हाला समजले असतील तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.